श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज 17 सप्टेंबर आज आलेली आहे अनंत चतुर्दशी. त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील आलेली आहे. तर भाद्रपद पौर्णिमेला आज 11:44 सुरुवात होणार आहे आणि समाप्ती जे आहे तर ती 18 सप्टेंबरला सकाळी 8:01 होणार आहे. अनंत चतुर्दशी हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची या दिवशी पूजा केली जाते. त्याचबरोबर अनंत चतुर्दशीचं व्रत देखील या दिवशी केलं जातं. हे व्रत जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी येत नाही. असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचं व्रत हे 14 वर्ष जर सलग आपण केलं तर आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. अनंत म्हणजे न संपणारे, म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन देखील केलं जातं. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला चांगल्या प्रकारे निरोप द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी परत या असंही म्हणायचं आहे. आणि पहा, या अनंत चतुर्दशीला जे काही कामं आपण करतो तर ते अनंत राहतात. म्हणूनच आपल्याला या दिवशी अनेक प्रभावी उपाय हे करायचे आहेत. या दिवशी जर आपण असे काही उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी सर्व दूर होऊन जातील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. मिठाचा अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्यावरती कितीही कठीण कर्ज असू द्या, कितीही मोठं कर्ज असू द्या, ते आपलं फिटल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपलं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट हे दूर होतील आणि आपली भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला त्याचबरोबर माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, आज अनंत चतुर्दशी आहे. त्याचबरोबर आज भाद्रपद पौर्णिमा देखील आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी चंद्र हा पूर्ण असतो आणि चंद्राची पूजा आपण या दिवशी करत असतो. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये आलेली असते आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चा करणाऱ्यांना, सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी ही प्रदान करत असते. म्हणूनच आपल्याला त्यासाठी काही प्रभावी उपाय घरामध्ये करायचे असतात. माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा दृष्टी राहावी यासाठी घरामध्ये अनेक उपाय हे केले जातात. तर पहा, मिठाचा हा अतिशय प्रभावशाली उपाय लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आणि पहा सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येत आहेत, म्हणजे आपल्यावरती आर्थिक समस्या आपल्याला नेहमी जाणवत आहेत. जर आपल्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं असेल आणि ह्या कर्जातून आपल्याला मुक्ती हवी असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून आज करायचा आहे. उपाय केल्याने माता लक्ष्मी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपलं नशीब उजळल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं असतील, क्लेश असेल, कलह असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, घरामध्ये भरपूर सारे दोष निर्माण झालेले आहेत आणि हे दोष निर्माण झालेले आपल्याला जर घालवायचे असतील, घरामध्ये माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रवेश करून घ्यायचा असेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला आज करायचा आहे. आज दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील पूजा अर्चा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट लागणार आहे. या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. आता तुम्ही खडे मीठ जर घेऊ शकला तर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे मीठ घेताना आपण 2 मूठ
अशा भरतीन अशी मीठ एवढे घ्यायचे आहे. हे मीठ आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. ह्या मिठाच्या भांड्यापाशी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती तिथे तुम्हाला लावायची आहे आणि ह्या दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. तर पहा, मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्याप्रमाणे मिठाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे, त्याच प्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातूनच झालेली आहे आणि मीठ हे लक्ष्मीकारक मानलं जातं. आणि पहा, पौर्णिमेच्या दिवशी मिठाचा हा उपाय करायला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं. हे मीठ तुम्ही देवघरासमोर ठेवल्यानंतर तुम्हाला ते मीठ तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक बोळकं घ्यायचं आहे. संक्रांतीसाठी आपण एक छोटं मातीचं बोळकं वापरतो ते घ्यायचं आहे किंवा मग मातीची पंती घेतली तरी चालेल. ते जे मीठ आहे तर त्या बोळक्यामध्ये किंवा मग त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर हे जे मातीचं भांडं आहे मीठ भरलेलं, हे भांडं आपल्याला आपल्या घरामध्ये एका कोपऱ्याला ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला ठेवू शकता. आता पहा, हे मिठाचं भांडं तुम्हाला 14 दिवस तिथेच ठेवायचं आहे. आता तुम्ही आग्नेय दिशा तुमच्या घरामध्ये असेल त्या दिशेला हे भांडं ठेवलं तरी चालेल. आग्नेय दिशेला हे भांडं जर आपण ठेवलं तर घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. आग्नेय दिशा ही खूप महत्त्वाची दिशा मानली जाते. म्हणून जर तुमच्या घरामध्ये आग्नेय दिशेला जागा असेल तर त्या ठिकाणी हे मिठाचं भांडं ठेवायचं आहे. नाहीतर इतर ठिकाणी ठेवलं तरी सुद्धा चालेल. असं केल्याने आपल्या पैशांसंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होऊन जातात. तर पहा, 14व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ते भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यात हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे. आता तुमच्या घराजवळ जर वाहतं पाणी नसेल, तुम्हाला हे मीठ तुमच्या घरामध्ये जिथे आपण भांडे साफ करतो, बेसिन असेल तर त्या बेसिनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि वरून पाणी फ्लॅश करून द्यायचं आहे. मीठ हे माता लक्ष्मीला जेवढं प्रिय आहे, माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्याचं काम जेवढं करतं तेवढंच ते घरातील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतं. जर आपण असे हे मीठ घरामध्ये अशा एका कोपऱ्यात जर ठेवलं तर आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मकता ही नष्ट होऊन जाते. घरातील वास्तुदोष, पितृदोष हा सुद्धा दूर होऊन जातो. तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर पहा, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे बाथरूम आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता ही येत असते. हे बाथरूम आपण अंघोळीसाठी वापरतो, टॉयलेटसाठी वापरतो, त्यामधून जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही येत असते. त्यामुळेच तुम्हाला बाथरूममधली नकारात्मकता दूर करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि 2 लवंगा त्यावरती ठेवून हे मीठ तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचं आहे. असं केल्याने तुमच्या बाथरूममधली संपूर्ण नकारात्मकता ही दूर होऊन जाते. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि आपल्या कुटुंबामधील ज्या अडीअडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होऊन जातात. पहा, माता लक्ष्मीला जेवढं मीठ प्रिय आहे तेवढ्याच लवंगा देखील प्रिय आहेत. तर पहा, जेव्हा तुम्ही मीठ आणि लवंग हे एकत्र ठेवता, ज्या घरामध्ये माता लक्ष्मी म्हणजे मिठाबरोबर लवंग ठेवल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून जेव्हा तुम्ही जी काही मिठाची तुमची बरणी असेल, काचेची बरणी शक्य करून आपल्याला मिठासाठी वापरायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा ह्या टाकून ठेवायच्या आहे. अशा पद्धतीने जर मिठामध्ये आपण 2 लवंगा ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता होत नाही. आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि ती घरामध्ये स्थिर देखील राहते. पैशांसंबंधित अडचणी आपल्याला कधीही जाणवत नाही. अशा पद्धतीने हे मिठाचे जे उपाय आहेत तर ते आज तुम्हाला करायचे आहेत. आज हे उपाय जर केले तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. तुम्हाला कितीही मोठे कर्ज असू द्या ते फिटण्यासाठी मार्ग मोकळे होतील. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.